नाशिकमधील स्वतःला कॅप्टन म्हणवणारा भोंदू अशोक खरात सध्या गंभीर आरोपामुळे चर्चेत आहे. भविष्यवेता असल्याची बतावणी करून अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. काही महिलांनी थेट बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात 100पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे एकामेकापासून एक समोर येऊ लागले. या प्रकरणाची गंभीरता इतकी मोठी आहे, की याचे राजकीय परिणामही दिसून येऊ लागले आहेत. कारण या बोंधो अशोक खरातसोबत काही धार्मिक कार्यक्रमामध्ये रुपाली चाकणकर दिसून आल्याचं फोटो व्हायरल झाले. त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली. समाजातील महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अशा वादात येणं हे अत्यंत गंभीर मानले गेले आहे. परिस्थिती चिघळत गेल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एवढंच नाही तर या प्रकरणाचा परिणाम त्यांच्या पक्षातील पदावरही झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदावरूनही त्यांना बाजूला व्हावे लागणार असल्याचे संकेत पक्षातील बैठकीत देण्यात आले आहेत. देवगिरी येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. जवळपास 1 तास चाललेल्या या बैठकीत रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी या प्रकरणात नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चाकणकर यांना स्वतःहून राजीनामा देण्याचा सल्ला देण्यात आला. अन्यथा औपचारिक कारवाई करण्याची तयारीही पक्षाने ठेवली होती. दरम्यान राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर आता या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे पद पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. या पदासाठी सध्या 2 महिला नेत्यांची नावं चर्चेत आहे. पहिले नाव म्हणजे पुण्यातील वैशाली नागवडे, तर दुसरे नाव आहे उत्तर महाराष्ट्रातील प्रतीक्षा शिंदे. या दोन्ही नावांपैकी एका नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान अशोक खरात प्रकरणाची चौकशी अधिक सखोल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महिलांची फसवणूक करून धार्मिकतेचा आधार घेणाऱ्या अशा भोंदू प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. समाजात अजूनही अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला बळी पडण्याची संख्या मोठी आहे का? आणि महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या संस्थेवर लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी आणखी कडक पावलं उचलण्याची गरज आहे का? आता या प्रकरणात पुढे काय घडतं? महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची निवड होते? आणि अशोक खरात प्रकरणात चौकशीतून अजून कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर अशोक खरात यांच्या पत्नीनं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, की माझ्या नवऱ्याला त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी अडकवलं आहे आणि ते कुठलेही ज्योतिष वगैरे नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर बघूया या प्रकरणामध्ये आणखी काही नवीन खुलासे होतात का? आणि अशोक खरात यांच्यासोबत अजून कोणकोणते व्हिडिओ समोर येतात हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.